हेडलाईन्स नंतर एक महत्त्वाची बातमी समोर येते। गावठी पिस्तूल बनवणारे कारखाने उद्ध्वस्त करण्यात आलेत। गेल्या पूर्ण एका महिनाभर चाललेल्या ऑपरेशनमध्ये एकूण 22 कारखाने उद्ध्वस्त करण्यात आलेत। एकूण 47 जणांना या प्रकरणी ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली आहे, ज्यापैकी 7 जणांना पुणे पोलिसांच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे, तर उर्वरित 40 जणांची तपासणी आणि छाननी अद्यापही सुरू आहे। पुण्यातून ही महत्त्वाची बातमी समोर येते। पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आणि यात गावठी पिस्तूल बनवणारे कारखाने उद्ध्वस्त करण्यात आलेत। गेल्या एक महिन्याभर हे ऑपरेशन सुरू होतं आणि या ऑपरेशनमध्ये एकूण 22 कारखाने उद्ध्वस्त करण्यात आल्याचं कळतंय, तर एकूण 47 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय, त्यांची चौकशी करण्यात आली आहे आणि ज्यापैकी 7 जणांना पुणे पोलिसांच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे, तर अजूनही उर्वरित 40 जणांची तपासणी आणि छाननी ही सुरू आहे। पुण्यामधून ही घटना समोर येते। गावठी पिस्तूल बनवणारे 22 कारखाने उद्ध्वस्त करण्यात आलेत। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांच्याकडून। राहुल, कशा प्रकारे हे ऑपरेशन राबवण्यात येत आहे? एक दृश्य आपण स्क्रीनवरती दाखवायला पाहिजेत आणि त्या दृश्यामध्ये ते जे रॉ मटेरियल आहे या कारखान्यासाठी जे वापरलं जात होतं, तर ते रॉ मटेरियल लक्षात आलं की किती सोप्या साध्या गोष्टीपासून पुणे, महाराष्ट्र, उत्तर म्हणजे मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये सहजासहजी ह्या बंदुका मिळत होत्या, ते लक्षात येईल आपल्याला। मी जरा पोलीस दलातल्या सूत्रांशी बोललो तर त्यांनी सांगितलं की गेली महिनाभर झालं त्यांचं लक्ष होतं, कारण एकतर पुणे पोलिसांचं अभिनंदनच करायला पाहिजे की जेव्हा त्यांनी आंदेकर आणि ह्या घायवाड टोळीचं कंबरडं मोडायचं ठरवलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की अरे यांच्याकडे येतात कुठून शस्त्र, आणि मग शोध सुरू झाला। 2 गावाची नावं आता माझ्या समोर आहेत। एक आहे मध्य प्रदेश मधलं उमरटी गाव, जे बडवाना जिल्ह्यातलं आहे। आणखी एका गावाचं नाव मी सांगतो तुम्हाला। तर त्या 2 गावामध्ये मिळून गेल्या महिनाभरामध्ये हे कॉम्बिंग ऑपरेशन करण्यात आलं आणि त्या ऑपरेशन मधून साधारणपणे 50 छोट्या मोठ्या अशा शस्त्र बनवणाऱ्या आस्थापना, आता ही जी ड्रोनची व्हिडिओज बघतोय आपण, तर इथे पोलीस जात आहेत। हे अत्यंत दुर्गम असं महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवरती, कारण नर्मदानं महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशची विभागणी केली आहे, तर त्या ठिकाणचं हे गाव आहे आणि प्रत्येक घरामध्ये जवळपास अशा पद्धतीनं शस्त्र बनवली जात होती। त्या रॉ मटेरियल्स जे की कुठेही सहजपणे मिळू शकतात ते रॉ मटेरियल्स वापरले जात होते। आणि जसं नक्षलवाद विरोधी आपण मोहीम राबवतो, ज्याला ऑपरेशन उमरटी असं नाव दिलं होतं, तसं हे करण्यात आलं। जळगाव, धुळेसह संपूर्ण महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात शस्त्राची जी मोठ्या प्रमाणामध्ये तस्करी सुरू होती ती पोलिसांनी रोखली। 50 जणांना ताब्यात घेतले, त्यापैकी 7 जण हे पुणे पोलिसांना त्यांच्या गुन्ह्यात हवे होते। उर्वरित त्यांची चौकशी सुरू आहे। 21 बंदुका त्यांनी जप्त केल्या, त्याच्याबरोबरच मोठं शस्त्र निर्मितीचं साहित्य सुद्धा पोलिसांनी जप्त केलेलं आहे। उर्मटी हे जे गाव आहे ते मध्य प्रदेशच्या बडवानी जिल्ह्यातल्या सीमेवरती दुर्गम असं गाव आहे। इन्स्टा आणि मेसेंजरवरती शस्त्राची ऑर्डर होती, म्हणजे गुन्हेगारांना कारागृहातील इतर कैद्याकडून उर्मटी इथल्या शस्त्र निर्मितीची माहिती मिळायची आणि मग हे लोक इंस्टाग्राम, स्नॅपचॅट, फेसबुक, मेसेंजर, इंटरनेट कॉलिंगद्वारे शस्त्राची ऑर्डर द्यायचे। दुचाकीचा वापर करून रात्रीच ही सगळी मध्य प्रदेशातनं शस्त्र इथं यायची। पुन्हा मी सांगतो की जर आपल्याला ते रॉ मटेरियल दाखवता आलं ना, तर त्याच्यात लक्षात येतं आपल्या की किती सोप्या साध्या गोष्टीपासून ही शस्त्र बनत होती। या सगळ्याचा आता पोलिसांना काय उपयोग होईल हे बघा। ही रॉ मटेरियलची दृश्य बघा। ही अशी दृश्य आपण कुठेही साधं कचऱ्याच्या किंवा स्क्रॅपच्या दुकानातनं ही गोळा केलेली शस्त्र आहेत। या मंडळींचं कौशल्य काय, तर हे पारंपरिक याच व्यवसायामध्ये होते की ज्या व्यवसायात त्यांना बंदुका बनवण्याचं पूर्ण ज्ञान होतं, ते ब्रिटिश कालखंडापासून आहे। आणि मग त्या ज्ञानाचा वापर करून अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणामध्ये जेव्हा अडथळे निर्माण झाले तेव्हा त्यांनी छोटे छोटे आस्थापना सुरू केल्या। आता बघा, हा एक कारखाना आहे, या कारखान्यामध्ये ती शस्त्र बनवली जात आहेत। दिसतंय आपल्याला की ह्या रॉ मटेरियलचा वापर करून पोलिसांनी काय केलं तर ड्रोन वापरले, कारण त्यांना यापूर्वी असा अनुभव आलेला की महाराष्ट्रात जेव्हा पोलीस कारवाईला गेले तेव्हा त्यांच्यावरती अचानक हल्ले झाले, तर ते होऊ नये म्हणून ड्रोनचा वापर केला गेला। ड्रोन वरून सर्व्हिलन्स केलं गेलं आणि दुसरं सर्व्हिलन्स होतं ते जेव्हा पोलीस प्रत्यक्षामध्ये कारवाईला उतरले आणि मग पोलीस जेव्हा प्रत्यक्षात कारवाईला उतरले तेव्हा दिसलं आपल्याला की त्यांना दिसलं की अशी शस्त्र बनवण्याची थोडी नाही 50 आस्थापना आहेत। बरं, 5,000 पासून 10,000 रुपयापर्यंत ही सगळी शस्त्र मिळत होती। त्यामुळं या शस्त्राचा वापर करून अल्पवयीन गुन्हेगारांना हाताशी धरायचं आणि पुण्यासह महाराष्ट्रभरामध्ये गुन्हे करायचे, असं जे एक सत्र होतं त्याला कुठेतरी ब्रेक बसेल। पुन्हा एकदा की पुणे पोलिसांची ही जी उत्तम कामगिरी आहे त्यामुळं आपल्याला हे तर पुन्हा जे माहितीच होतं आधी, पण आता मोठ्या किती स्केलवरती आहे ते लक्षात आलं। मध्य प्रदेशमध्ये महाराष्ट्राच्या पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करत जवळपास 50 छोटे मोठे शस्त्र कारखाने पकडलेत। प्रश्न आहे तो मध्य प्रदेश पोलिसांचा, त्यांनी पण या कारवाईत सहभाग घेतलाय आणि केंद्रीय पातळीवरती आता याच्यात मोठी कारवाई करण्याची गरज आहे। आणि आज ह्या संदर्भामध्ये पुणे पोलिसांची एक महत्वाची प्रेस कॉन्फरन्स जी कालही झाली, आज पुन्हा होणार आहे आणि त्यातनं आणखी नवीन तपशील बाहेर येतील। हे कळेल
की हे साखळीतले महाराष्ट्रातले पुरवठादार कोण होते. यासारख्या शहरात हे सगळं सुरू असणं हे खरं तर खूप धक्कादायक आहे. धन्यवाद राहुल या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर गावठी पिस्तुलं बनवणारी कारखानं पुण्यात उद्ध्वस्त करण्यात आली आहेत. गेला 1 महिनाभरच हे ऑपरेशन सुरू होतं आणि एकूण 22 कारखाने या मोहिमेत उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. तर या प्रकरणी 47 जणांना ताब्यात घेऊन चौकशी सुद्धा करण्यात आली आणि ज्यापैकी 7 जणांना अटक करण्यात आली आहे. तर उर्वरित 40 जणांची तपासणी आणि छाननी ही अद्यापही सुरू असल्याचं कळत आहे.